नमस्कार. जय जवान या युट्यूब चॅनलमध्ये मी एक किसान म्हणजे शेतकरी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. ह्या व्हिडिओत मी तुम्हाला आपल्या जीवनात एक अदृश्य शक्ती कार्य करीत असते त्या शक्तीविषयी सांगणार आहे. प्रत्येकाच्या जीवनात एक अदृश्य शक्ती कार्य करत असते, परंतु त्या शक्तीची आपल्याला मिळाली प्रेरणा ती कशा स्वरूपाची आहे हे समजून घेणं आपलं काम आहे. पाठीमागील व्हिडिओत मी जी गोष्ट सांगितली, स्वतःला सहाय्य करा आणि मोठे व्हा, ही गोष्ट मी सांगितली. ती गोष्ट एकलव्याची गोष्ट माझ्याजवळ तयार होती, परंतु ती सांगण्याची प्रेरणा मला कधी मिळाली? ज्या वेळेला मी TV9ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातील दारिस्ते या दुर्गम गावातील स्वप्नाली सुतारे विद्यार्थिनीची बातमी ऐकली की तिनं ऑनलाईन लेक्चर करण्यासाठी कसे प्रयत्न केले. ती बातमी ऐकल्यानंतर मला एकलव्याच्या गोष्टीची प्रेरणा मिळाली आणि मी ती तुम्हाला सांगितली. आता दुसरी गोष्ट, मी आमच्या आप्पासाहेब बेलवलकर, नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकरांच्या जीवनातला एक किस्सा सांगतो की त्यांना कशी नटसम्राट होण्याची त्यांना जी प्रेरणा मिळाली किंवा नाटकात काम करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली ती कशी मिळाली. ते नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकर संवाद साधत असतात, आपल्या रसिकांच्या बरोबर संवाद साधत असतात. त्यावेळेला ते आपलं मनोगत व्यक्त करताना एका ठिकाणी म्हणतात की, रसिक मित्रांनो, नाही, आमच्या नारायणरावाप्रमाणे मी आपल्याला मायबाप, अन्नदाते वगैरे म्हणणार नाही. नारायणरावांच्या लढीवाळ प्रतिमेला ते साजून दिसे. नारायणराव म्हणजे मराठी रंगभूमीवरील एक अपूर्व घटना, फुटल्याच्या प्रकाशात उगवलेलं इंद्रधनुष्य, सुगंध असलेला स्वर आणि स्वर असलेलं चांदणं. पण आमच्यासारखे नट म्हणजे खडकांसारखे ओबडधोबड आणि पावसाळी ढगांप्रमाणे गडगडणारे. आमची अशी सलगी आपल्यालाही फारशी पसंत पडायची नाही. आणि माफ करा, पण इतकं नम्र होणं मला आवडत नाही. आपण माझ्यावर प्रेम केलंय, पण हे प्रेम आपण माझ्या कटोऱ्यात भिक्षा म्हणून घातलंय का? नाही, आपलं प्रेम मी जिंकलेलं आहे. 40 वर्ष रोज रात्री प्राणपणाला लावून जिंकलंय ते. गणपतराव बेलवलकर फार अहंकार आहे असं लोक म्हणतात. वयाच्या 15व्या वर्षी घराच्या चारी भिंती 4 बाजूंना कोसळून पडल्या. डोक्यावर आकाशाचं छप्पर दिसायला लागलं. सराई नसलेल्या वाळवंटातून वाटचाल करायला लागलो. पायाला जाळीत होती जमीन आणि मस्तकाला जाळीत होता आकाश. पण अदृश्यातून कोणीतरी गुराख्यासारखं मला सतत हकारीत होतं, केव्हा अंजा गोंजारून तर केव्हा चापकाचे फटकारे मारून. आणि या जळत्या प्रवासातच केव्हा तरी साक्षात्कार झाला की आपल्याला जगायचं आहे ते रंगभूमीवर आणि रंगभूमीसाठी. 40 वर्षापूर्वी हुजऱ्याची शिंदेशाही पगडी घालून रंगमंचावर प्रवेश केला. पुढचा सारा तपशील सांगत नाही, मला आठवतही नाही, पण एवढं नक्की की मी किनारा गाठला. गणपतरावांची शाबासकी मिळवली, लोकमान्यांचे आशीर्वाद मिळवले, आपल्यासारख्या रसिकांचं प्रेम मिळवलं. नटाला जे हवं असतं ते सारं या गणपतराव बेलवलकरानं मिळवलेलं आहे. या संतोषाला केव्हा अहंकाराची धार आली तर आपण क्षमा करायला हवी. आणि एक सांगू मित्रांनो, म्हातारपणात थोडासा अहंकार हवाच माणसाजवळ. भोवतालची पोकळी असते ना, ती भरून काढता येते. परवा बसनं कुठेतरी जात होतो, लांबच लांब रांग. शेवटी आमचा नंबर लागला, पण बस एखाद्या बाजिंद्या बाईसारखी कुर्रेतच आली. उभं राहून राहून पायाला मुंग्या आल्या होत्या. बस थांबली, पण पाय गदडे जागशी आले नात. हातातल्या पिशव्या सांभाळीत पाय फरफडत पुढे चाललो, पण बस थांबते कशाला? माझ्या म्हातारपणाला वाकुल्या दाखवून ती पुढे धावायला लागली तोऱ्यामध्ये. टाइम अँड टायर्ड, वेट फॉर नोबडी. बसही तसंच आहे. पण मित्रांनो, तेवढ्यात गंमत झाली. खाडकन ब्रेक लागले आणि बस थांबली. माझ्याकडं अकारण शत्रुत्वानं पाहत गेलेला बसचा तो कंडक्टर खाली उतरला आणि सरळ माझ्याकडे धावत आला. मला वाटलं आपल्या हातून काहीतरी कायदेभंग घडला.
बहुतेक हा पोलीस चौकीवर घेऊन जाणार आपल्याला. पण मित्रांनो, तेवढ्या त्या कंडक्टरने माझे हात धरले आणि आमचं गाठोडं मोठ्या काट्या काळजीने बसमध्ये नेऊन पोहोचवलं. आणि वर जाताना म्हणतो कसा बिलंदर, माफ करा, आपण आप्पासाहेब बेलवलकर हे लक्षात चाललं नाही अगोदर. अशी माणसं भेटतात. परपडणाऱ्या पायाचं, अडखळणाऱ्या जिभेचं, थरथरणाऱ्या हाताचं जरा विस्मरण होतं. म्हातारपणाच्या पोकळीत अहंकाराची घंटा गणगणते आणि सांगते की तूही कोणीतरी आहेस. पण रसिक मित्रांनो, आपल्या पायाशी मात्र मी लीन आहे. लाचार नाही, पण लीन आहे. इथंच पाहिलेही मी माझी पंढरी आणि काशी. आपणच माझा पुतळा घडवलाय. ही संतोषाची जहागीर आपणच मला दिली. आणि आज तर आपण आपल्या प्रेमाची परिसीमा केली. मला अडगळीतून पुन्हा बाहेर काढलं आणि आज या सत्काराच्या निमित्तानं आपल्या चिरंतन स्नेहाची 3 चांदाची सरदारकी आपण मला बहाल केली. गळ्यात पुष्पहारांची प्रचंड रास घातलीत. नटसम्राट या पदवीनं माझा गौरव केलात आणि वर 40 लाखाची भरभक्कम थैली माझ्या हातात दिली. महान नाटककारांची भाषा माझ्या खजिन्यात संग्रही आहे. पण सारी या क्षणाला निकामी झालीये. आपण जाणून घ्यावं एवढीच विनंती. मित्रांनो, मला हे एवढ्यासाठी सांगितलं मी की आप्पासाहेब बेलवलकर एका सामान्य व्यक्तीतून, निराधार व्यक्तीतून नटसम्राट झाले. त्याच पद्धतीनं आपण आपल्या जीवनात येणारे जे संकेत असतात अदृश्य शक्तीचे, ते समजून घेणं फार आवश्यक आहे. प्रत्येकाच्या जीवनात ते येतच असतात. तेव्हा तुम्ही त्याकडे लक्ष द्या आणि त्या दृष्टीनं वाटचाल करा. फक्त संकेत समजून घ्या एवढीच विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान.